नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपला नवीन आणि लास्ट चॅप्टर सुरू होऊन राहिला आहे, ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक. या बिलकुल आपला 7th लेसनचं म्हणजे 7th स्टँडर्डचा हा लास्टवाला मॅथचा लेसन असणार आहे. यानंतर आणखी एक आज आपली एक प्रॅक्टिस कंप्लीट होऊन जाणार, नंतर नेक्स्ट होणार ते फायनल राहणार आपली. होप तुम्हाला हे जर्नी आवडली असेल आमच्यासोबत. तर आपण आपला आता चॅप्टर सुरू करू, स्टॅटिस्टिक्स. त्यामध्ये आपला नवीन टॉपिक आहे ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे काय होते, तुम्ही हा शब्द म्हणजे हा वर्ड खूप वेळा ऐकला असेल, ॲव्हरेज ॲव्हरेज ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे दुसरा आणखी एक शब्द त्याला मीन म्हणून आपण म्हणतो. ॲव्हरेज म्हणजे काय होते ते आपण बघू आता. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे आता त्याच्यामध्ये काय पण येऊ शकते, कोणते नंबर्स येऊ शकते, मार्क्स, आपल्या समजा आपल्या सब्जेक्टचे मार्क्स असू शकते किंवा काही पण. त्याचा दुसरा फॉर्म्युला आहे जे आपल्या बुकमध्ये देऊन आहे, सम ऑफ ऑल स्कोर इन गिवन डाटा. डाटा म्हणजे जे इन्फॉर्मेशन देऊन राहते ते टोटल नंबर ऑफ स्कोर्स. हे तर झाले म्हणजे फॉर्म्युला. आता आपण एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल आपले नॉर्मली 6 टॉपिक आहे आपले, म्हणजे सब्जेक्ट्स आहे. सायन्स, मॅथ, इंग्लिश, राईट, मराठी, हिंदी, हिस्ट्री. 6 झाले का? झाले. एक जिओग्राफी लिहून टाकू आपण, ठीक आहे, जिओग्राफी. आता आपण समजा आता आपण ॲव्हरेज म्हणजे कसं आहे ते बघले बघू. आता आपण 6 काय म्हणते सब्जेक्ट घेतले आहे, त्याच्यामध्ये आपण 50 अबव पकडू. आपण 50 पैकी किती आपल्याला मार्क भेटते किंवा 20 पकडू आपण, म्हणजे तेवढं आपल्याला फक्त समजून घेण्यासाठीच आहे. 20 पैकी आपण समजू इथे 50 मार्क भेटले सायन्समध्ये. मॅथमध्ये तुम्ही माझे स्टुडंट्स आहेत तर ऑब्व्हियसली जास्ती मिळणार. आपण 18 घेऊन घेऊ, ठीक आहे. इंग्लिशमध्ये 17 घेऊन घेऊ, मराठीमध्ये आउट ऑफ घे, हिंदीमध्ये 17, हिस्ट्रीमध्ये 16, जिओग्राफीमध्ये पण 16 घेऊन घेऊ. हे आता आपला स्कोर झाला. ओके. आता कोणी विचारलं तुम्हाला ॲव्हरेज नॉर्मली किती मार्क मिळाले, तर काय ते आता याच्यात सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे काय ते तर मार्क्स आहे, सब्जेक्टचे मार्क्स आहे. तर सम ऑफ इथे काय येणार मग, सम ऑफ. सम म्हणजे काय ते प्लस, तर आपण सर्वांचं प्लस करून टाकायचं. 15 प्लस 18 17 20 17 16 आणि 16. आता हे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन झालं. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे म्हणजे किती टॉपिक्स आहे बघा, किती आहे, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे डिवाइडमध्ये किती येणार, 7. आता बिलकुल सॉल्व करायचं, यांचा प्लस करायचा, मग डिवाइड करून टाकायचं. 15 प्लस 18 एक एक करत जाय. आता 15 18 15 प्लस 18 13 1 3 33 म्हणजे 33 प्लस 17 0 5 15 20 70 70 प्लस 17 7 87 87 प्लस 16 6 प्लस 7 13 1 2 103 103 प्लस 16 103 प्लस 16 911. वरती किती आले, 119 डिवाइड बाय 7. ओके. हे यासाठी कारण की आपापलं, आणि हे जर तुम्ही जेव्हा आता तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व कराल तर तेव्हा स्वतःहून मल्टिप्लिकेशन करायला ट्राय करा. मी तर सॉल्व करून देणारच आहोत, पण घरी पण समजा तुम्ही बाय चान्स प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा प्रॅक्टिस एक्स्ट्रा तुम्ही कराल आणि तुमच्याकडे घरी कॅल्क्युलेटर पण असेल तर कॅल्क्युलेटर यूज करायचं नाही, कारण की आपण एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर घेऊन तर जाणार नाही. प्लस काय आणखी एक दुसरं रिझन आहे, कारण की आपलं स्वतःचं कॅल्क्युलेशन पक्का झालं पाहिजे ना, म्हणून थोडा त्रास करून घ्यायचा डोक्याला, पण कॅल्क्युलेटर यूज नका करू. त्यांनी काय होणार, तुमचं स्वतःचं कॅल्क्युलेशन फास्ट होणार आणि समजणार पण, ठीक आहे. आता 7ने डिवाइड करून टाका. 119 7 7 1 जा 7 4 कॅरी 9 7 7 जा 49. म्हणजे ॲव्हरेज किती आला, 17. म्हणजे कोणी विचारलं नॉर्मली ॲव्हरेज तुम्हाला किती मार्क्स मिळते, तर 17 असं सांगता येते. हे झालं ॲव्हरेजचं काम. दुसरा शब्द कोणता म्हटलं तर मीन, ठीक आहे. तर एवढं सोपी काम आहे. सम ऑफ ऑल स्कोर इन गिवन डाटा. जो गिवन डाटा देऊन राहणार तेवढा म्हणजे सर्वांना सम करायचं. डाटाचं सम केलं, सम म्हणजे ॲडिशन, आणि टोटल नंबर ऑफ स्कोर किती वेळा स्कोर भेटले म्हणजे किती 7 लिहिलं आपण.
सॉल्व केलं. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट सुरू करू आपला. चला आता आपला प्रॅक्टिस सेट आपण सुरू करू. आता प्रॅक्टिस सेट 54. तर काय दिलं आहे, द डेली रेनफॉल फॉर इच डे ऑफ वीक इन अ सर्टन सिटी इज गिवन इन अ मिलीमीटर. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल जेव्हा रेनफॉल म्हणजे मान्सून राहते तेव्हा न्यूजवर दाखवत राहते की इथे इथे एवढी एवढी रेनफॉल झाली म्हणजे पाऊस पडला. फाइंड द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक 9, 11, 8, 20, 10, 16 हे. तर हे किती कशामध्ये आहे, मिलीमीटरमध्ये. इथे दिलं आहे ना मिलीमीटरमध्ये. आता याचा ॲव्हरेज काढायचा आहे. ते कसं काढतो आपला तोच फॉर्म्युला, ॲव्हरेज रेनफॉल इक्वल टू टोटल नंबर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. तुम्ही हा वाला लिहू शकता फॉर्म्युला, किंवा त्याच्या खाली आपण लिहिला होता स्टार्टमध्ये तो सेकंडवाला पण लिहू शकता, कारण की तो सेकंडवाला तुमच्या बुकमध्ये दिला आहे. आणि खाली काय ते टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन म्हणजे जेवढे मिलीमीटरमध्ये आहे तेवढे त्यांचा सम करून टाका. 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12. किती ऑब्झर्वेशन आहे वीक भर? 7 असेल. 1 2 3 4 5 6 7 आले. आता सरांचा प्लस करा. 9 + 11 20, 20 + 8 28, 28 + 20 48, 48 + 10 58, 58 + 6 58 + 6 2 60 60 70 70 74 74 + 20 74 74 + 10 84 84 + 2 86 86/7. 7 1 जा 7, 16 उरले. 2 जा किती उरले? 16. 2 उरले. 0.20 दिले. 2 जा उरले. 9 जा. मी मनात केला, आता इथे करून दाखवून देतो ना मी तुम्हाला. किती? 86. 7 7 जा 7, 1 उरला 6. 2 जा 14, 2 उरले. जात नाही म्हणून आपण पॉईंट घेतो 0. 2 जा 14 6, आणखी एक 0 देतो. 7 7 जा 49, 7 8 जा इथं 8 येते. 56 4. 2 पॉईंट नंतर 2 नंबर लिहिले तर भरपूर आहे. ठीक आहे, हे निघलं ॲव्हरेज. मग ॲव्हरेज रेन फॉल इज 12.28 मिलीमीटरमध्ये आहे ना, मिलीमीटरमध्ये लिहून टाकाल. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं. अगदी सोपं आहे राईट. फक्त इथे सम करताना बरोबर सांभाळून करा. प्रॅक्टिसमध्ये तर तुम्ही स्वतः करा. कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेटरचा बिलकुल वापर करायचा नाही, कारण की स्वतःचा डोक्याला थोडा त्रास झाला तरी चालेल, पण स्वतःचं कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे ना. एक्झाममध्ये येणार का कॅल्क्युलेटर नाही. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघू. आपला सेकंड कोणता आहे क्वेश्चन? ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ स्कूल वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप हॅड अ सेटअप. तुम्ही ॲन्युअल फंक्शनच्या वेळेस बघितलं असेल स्कूलमध्ये स्टॉल्स लावतात ते वेगवेगळ्या नाश्त्याचे वगैरे. स्नॅक्स स्टॉल. देअर सेल एव्हरी अवर्स वर्थ म्हणजे अवरली त्यांनी सेल्स रुपीज म्हणजे किती रुपयाचा धंदा झाला म्हणजे किती रुपयाचा आपण सेल्स केलं ते सांगितलं आहे. पहिल्याच किती झालं? 960. दुसऱ्याच्यात 830, 945, 800, 847, 970 रिस्पेक्टिव्हली. व्हॉट वॉज द ॲव्हरेज ऑफ अवरली सेल? आपल्याला अवरली सेलचं म्हणजे ॲव्हरेज काढायचं आहे. इथे मी आपण फॉर्म्युला ऑलरेडी लिहिला आहे थोडा टाईम वाचण्यासाठी. ठीक आहे, तर आता आपण सॉल्व करू. आता सॉल्व म्हणजे काय? फॉर्म्युला लिहिला आपण, तर इथे काय लिहिलं आपण? इथे फॉर्म्युला पण लिहिला मी. ॲव्हरेज अवरली सेल्स सम ऑफ सेल्स एव्हरी अवर. एव्हरी अवरचा सेल्स दिला आहे ना, ते लिहिलं आपण फॉर्म्युला. आणि टोटल नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ अवर्स म्हणजे किती नंबर्स आहे ते बघायचं आहे आपल्याला. म्हणजे ते बघायचं आहे म्हणजे ऑब्व्हियसली देऊ नये, तर आपल्याला फक्त तिथे लिहायला लागेल. आता सम करायची पहिले. सम काय? 960 + 830
945, 800, 847 आणि 970 लिहिले आपण. सर्व सेल्स लिहिले. आता किती अवर्स आहे? 1 2 3 4 5 6 6 खाली किती येणार? 6. आता सर्वांचा प्लस करा. आता असं ओव्हरऑल ते येणार नाही कारण की मोठे मोठे नंबर तर साईडनी करून टाकाल. 960, 0, 830, 945, 800, 847. घरी तुम्ही प्रॅक्टिस करताना किंवा आता पण माझ्यासोबत जर तुम्ही करत असाल प्रॅक्टिस तर व्हिडिओ पॉज करून सम करून टाका. मग आपण सोबत समोर जाऊ. मग बघा ॲटलीस्ट समोर तुम्हाला म्हणजे माहीत होणार तुमचं कॅल्क्युलेशन किती फास्ट आहे किंवा किती ॲक्युरेट आहे. प्रॅक्टिस यालाच प्रॅक्टिसमध्ये यालाच अभ्यास म्हणतात. मॅथमध्ये प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आता प्लस करू आपण. इथे 5 + 7 12, 1 कॅरी 10, 14, 18, 18, 25, 2 कॅरी 10, 19, 19, 28, 28, 36, 36, 44, 44, 44 आणि 9 किती होते? 53. तर याला 6ने डिवाइड करून टाका. किती आले? 53, 52 डिवाइड बाय 6. मल्टिप्लिकेशन करून आपलं सर डिवाइड करा. 3, 5, 2, 6, 892. 892 काय आलं? आपलं ॲव्हरेज आलं. तर ॲव्हरेज कशाचं काढायचं होतं आपल्याला? अवरली. ॲव्हरेज ऑफ अवरली सेल्स इज 892 रुपीज. ठीक आहे. थोडं कॅल्क्युलेशन चुकलं होतं इथे घाई गडबडीमध्ये. खूप इझिली आपण सॉल्व केलं राईट. हे असं गडबड होते थोडं म्हणजे कधी कधी घाई कायमध्ये म्हणून थोडं सांभाळून प्रॅक्टिस करावं लागते किंवा सम करायला लागते. आता नेक्स्ट बघू आपण. चला आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? थर्ड क्वेश्चन. द ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भ in 5 years is given below. what is average rainfall for those 5 years? म्हणजे विदर्भमध्ये लास्ट 5 इयर्समध्ये किती रेन पडली ते सांगितलं आहे. 900 mm, 650, 450, 733 आणि 400. आपण या कंडिशननुसार आपला तोच फॉर्म्युला फक्त आपण थोडं आपण चेंज करतो राईट. आता याच्यामध्ये ॲव्हरेज कशाचं काढायचं आहे आपल्याला? ते मागच्या 5 वर्षामध्ये किती 5 वर्षाचा जे रेन पडली त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे. तर आपण काय लिहिलं? ॲव्हरेज रेनफॉल इन विदर्भ. तर काय लिहिलं? सम ऑफ रेनफॉल इन 5 years. 5 yearsच दिलं आहे ना ते लिहिलं आपण आणि टोटल इयर किती दिलं आहे ते सांगायचं आहे म्हणजे लिहायचं आहे. आता टोटल म्हणजे सम करा. किती आहे? 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 400. एक सुटलं आहे ना? 1 2 3 4 5 733 डिवाइड बाय किती आहे? 5 years. करा इकडे मग प्लस रकमध्ये करा बरं. हे नाही तिथेच कराल एक्झाममध्ये, नाही तर मग फालतू किचकट दिसायचं ते. 733 0003 10 10 3 13 1 10 16 20 20 24 24 31. तर आपलं इथे आन्सर किती आलं? 3313. इथे लिहून टाका मग 3133 बाय 5. तर मग डिवाइड करून टाका. 31335 5 6 30 1 कॅरी 3 2 12 सॉरी 10 3 खाली 6 30 3 डिवाइड होती का? नाही होत आता. हा 3 खाली आला तर 0 6 30. किती आला आपला आन्सर? 626.6 mm. तर ॲव्हरेज रेन फॉल इन विदर्भ इज 626.6 mm. राईट.
एवढ्या सोप्या पद्धतीने आपण सॉल्व करत आहोत. तर फोर्थवाला फायनलवाला एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क कमेंटमध्ये सांगा की तुमचं आलं की नाही करेक्ट. तर हा प्रॅक्टिस सेट आपला इथंच संपू. होप तुम्हाला पूर्णपणे सोल्युशन समजलं असेल, कन्सेप्ट समजला असेल. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. प्लीज लाईक करा जर तुम्हाला टीचिंग आवडली असेल तर. तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सांगा आपल्या चॅनलबद्दल मित्रांना, तुमच्या सर्वच्या मित्रांना, जेणेकरून त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना टीचिंग मिळणार. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, जे की आपला फायनल चॅप्टर राहणार आहे. चॅप्टर नाही पण आपलं हा सिलेबस पूर्ण संपूर्ण आला आणि फायनल प्रॅक्टिस सेट म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट राहणार आहे. तसं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. थँक्यू.